नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। त्याचं नाव आहे आरवीश आणि मम्मा। तर मंडळी, आज आहे भागवत एकादशी, तुम्हाला माहिती आहे, आणि आज आहे तुळशीचा विवाह। तर मग मी घरात आकाशकंदील आणि जे हे दरवाजाला डेकोरेशनचं वगैरे सामान होतं ते काही काढून नाही ठेवलं। म्हटलं राहू दे, जेव्हा तुळशीचं लग्न होईल, देवदिवाळी होईल, त्यानंतर मग आपल्याला हे म्हणजे सामान काढून ठेवता येईल, डेकोरेशन जे केलेलं आहे ते काढून ठेवता येईल। माझं तुळशीचं लग्न आहे, त्यानिमित्त असे छोटंसं तुळशीचं वृंदावनाची रांगोळी काढते दारामध्ये, आणि दिवे पण लावेल, ते पण तुमच्यासोबत शेअर करते। चला, तर माझं तुळशीचं वृंदावन काढून झालेलं आहे। इकडे मध्ये लक्ष्मीची पाऊल काढले आहेत, ही पानं आहे तुळशीची, त्याला ग्रीन कलर दिलाय, तुम्ही बघू शकता। आणि हे असं मस्त छोटंसं वृंदावन काढलंय। ना विशाल लक्ष्मीचे पावलं काढतात, बोलते आरती थांब मी काढून बघतो मला येत आहे का। तर इकडे बघा तुम्ही, छान आलं, खूप जास्त फिरवलं तुम्ही, पण छान आहे, ठीक आहे। आता तसंच इकडे घ्या, एक रांगोळी टाका, व्हाईटवाली रांगोळी घ्या, तिकडे मागे आहे बघा। हा बघा किती सुंदर आलाय। तर हे विशालने लक्ष्मीचे पाऊल काढले आहेत। तिकडे आहे तुळशीचं वृंदावन। आता दिवे लावून घेईल, पहिले रांगोळी भरून ठेवते। हे आहेत दिवे, आणि ते दारात लावूया आता आपण। छान वाटतं ना, मस्त वाटतं। चला, इकडे बघा आकाशकंदील लावलेला आहे, लाइटिंग पण लावून दिली मी, आणि भरपूर लोकांनी खाली पण दिवे वगैरे लावलेले आहेत। लाइटिंग तर चालूच आहे म्हणा लोकांची, पण मग दिवे वगैरे लावलेले आहेत दारासमोर लोकांनी। तर मंडळी, आता आम्ही चाललो आहोत ठाण्यामध्ये उपवनला, कारण तिथे खूप सुंदर 52 फुटाची विठोबाची मूर्ती म्हणजे स्थापन केलेली आहे, आणि तिचं उद्घाटन पण झालेलं आहे। मला असं वाटतं काल का परवाच उद्घाटन झालं आहे। खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे, आणि उद्घाटन खूप जोरात झालं। हे फक्त मी रील्समध्येच पाहिलेलं आहे। तर आज म्हटलं विशालला जाऊन मी बघून येऊया का। तर विशाल बोलले चल एक राऊंड मारून येऊ, आणि घरापासून माझ्या अगदी जवळ आहे, एक 5-10 मिनिटांमध्ये आम्ही जाऊ लगेचच। आणि खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे थोडं विचार करतोय एक्झॅक्टली काय करावं, जावं की नाही, पण जाणारच आहे असं। तर चला मग तुम्हाला दाखवते। आणि इकडे बघा तुम्ही, मॅच चालू आहे। जर ही मॅच आज जिंकलं ना, तर अक्षरशः असं अभिमान वाटेल, असं काम होईल आज ना विशाल। फक्त जिंकली पाहिजे, जिंकेल पण असं वाटतंय। मॅच चालू आहे घरामध्ये, पण आम्ही जाऊन येतो, 1 तासाचंच आहे। दर्शन पण होईल विठोबाचं, आणि छान पण वाटेल पाहायला। ठाण्यामध्ये नवीन काहीतरी अभिमानाची गोष्ट तयार झाली आहे ना विशाल, ठाणेकरांसाठी। म्हणजे विठ्ठलाची अशी मोठी 52 फुटाची विशाल, 52 फुटाची मोठी मूर्ती अशी छानशी अशी बनवलेली आहे। तर काल उद्घाटन झालं, असं आम्ही काल का परवा उद्घाटन झालंय, असं म्हणजे रील्स वगैरे पण येतात, पण आम्ही पाहिलं तसं, आणि ऐकायला पण आलं की काल उद्घाटन झालंय। पण पाऊस येतोय तरी आम्ही जाऊन येतो, कारण की मग नंतर वेळ नाही भेटणार जायला, कारण की पूर्ण हफ्ता मग सुट्टी नाहीये। आज रविवार आहे, त्याच्या निमित्ताने आम्ही 1-1.5 तास लागेल आम्हाला येऊन जाऊन पटकन। आम्ही काय थोडंसं तुम्हाला शूट वगैरे पण करून दाखवू आम्ही, काय तसं काय चालेल। चला तुम्हाला दाखवते मी ती मूर्ती किती आहे। तिकडनं आल्यावर स्वयंपाक पण करायचा आहे, आणि स्वयंपाक काय असेल हे तुम्हाला नंतर शेअर करेल, पण चला जाऊन येऊया। चला, ठाणेकरांचा अभिमानाची गोष्ट, विठोबाची म्हणजे पंढरपूरच साकारलेला आहे ठाण्यामध्ये। एवढी सुंदर मूर्ती आहे ती, मी व्हिडिओमध्येच पाहिली, पण 1 नंबर आहे। चला मग तुम्हाला पण दर्शन होईल आज एकादशीचं। चला, तर मंडळी फायनली माझी तयारी झालेली आहे। मी ग्रे कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे, आणि सिंपल साधीच तयारी केली, जसं माझं रोजचं असतं तसंच। आणि आता आम्ही चाललो आहोत उपवनला जाण्यासाठी। एक्साइटेड आहे मी विठुरायाला पाहण्यासाठी असं। तर चला, तुम्हाला पण दर्शन होईल आज व्हिडिओमध्ये। आरवीसची पण तयार झाली, विशाल पण तयार झालेला आहेत, आणि जस्ट आता एक आम्ही निघू 5 मिनिटातच।
तर मंडळी आम्ही फायनली आहे उपवनमध्ये आणि एवढी सुंदर लाइटिंग केलेली आहे. पूर्ण रस्ता नुसता असं झगमग चमक करतोय. पूर्ण प्रकाश आणि पूर्ण लाइटिंग खूप छान वाटते. खूप भारी वाटते ना विशाल? खूप सुंदर. कारण की मला असं वाटतं की तुळशी विवाहाच्या निमित्ताने मूर्ती म्हणजे केलेली स्थापना. नाही ना, आता भागवत एकादशी पण आहे ना, त्याच्यामुळे केलेली आहे मूर्तीची स्थापना. आणि असं लांबूनच दिसते विठ्ठलाचं रूप. खूप छान दिसते. लाइटिंग दाखवते तुम्हाला. पूर्ण उपवनचा जो रोड आहे तो पूर्ण सेम या लाइटिंगने सजवलेला आहे आणि खरंच खूप सुंदर, खूप छान वाटतंय मला. खूप पाहायला म्हणजे येऊन प्रसन्न वाटलं. अजून तर दर्शन पण नाही घेतलं, आतमध्ये पण नाही गेलेली, पण इथूनच एवढं छान वाटतंय. गर्दी आहे लोकांची, गर्दी आहे खूप प्रचंड गर्दी. अक्षरशः जत्रा लागली असं एवढी गर्दी आहे. चला दाखवते तुम्हाला. मंडळी आम्ही निघालो आहोत घरी आणि तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता. रोड पूर्ण लाइटिंगनी सजवलेला आहे. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतं आणि गर्दी पण तेवढी आहे. आज संडे आहे तर जास्त गर्दी आहे. ती लाइटिंग आता काही ही परमनंटली नाही ठेवणार, ती काढून टाकतील ना विशाल? 5-6 दिवस असेल ही, अजून 8-15 दिवस लाइटिंग असेल. पण खरंच खूप छान वाटतंय. आमच्या ठाणेकरांचा अभिमान आहे हा की स्वतः विठ्ठलाची मूर्ती ती पण 52 फुटाची ही ठाण्यामध्ये स्थापन केलेली आहे आणि खूप सुंदर, खरंच खूप भारी वाटतंय. तुम्ही जर नक्की ठाणेकर असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि आपल्या ठाण्याचा अभिमान आहे. काय हो हा? खूप छान, एकदम खूप भारी, खूप छान मूर्ती अशी मस्त स्थापना केली आहे आणि लोकांना खूप छान असं वाटतंय एकदम. लोकांची अशी प्रचंड गर्दी, म्हणजे लोक जास्त करून ही मूर्ती बघायला आली आहे. हो, खूप छान आहे, खूप मोठी मूर्ती आहे. तर चला मंडळी घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त वेळ नाही घेणार, 1 ते 1.5 तास, कारण मला उद्या ऑफिसला पण जायचं आहे सकाळी लवकर आणि गर्दी पण खूप आहे. त्यामुळे मग लवकर निघालेलंच बरं आहे असं मला वाटलं. पण खरंच खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं. चला घरी. मंडळी स्वयंपाक बनवते आहे. इकडे वरण बनवलेलं आहे, मुगाचं वरण आहे. हे वरणाला छान फोडणी दिलेली आहे मी. आणि इकडे चपात्या करते. बटाट्याची भाजी केलेली आहे आणि भात आहे खाली. असा माझा स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाकामध्ये वरण, भात, बटाट्याची भाजी, चपात्या आणि श्रीखंड असं असणार आहे. आणि खूप गरम होते मंडळी, खरं तर किचनमध्ये खूप जास्त गरम होते. आणि पाणी पण आलेले, साईड बाय साईड मशीन पण लावली आहे कपड्यांची, म्हणजे उद्या सकाळी फ्री असेल असं. तर चला आता घरातलं सगळं पटापट कामं वगैरे आवरून घेते आणि जेवताना तुम्हाला दाखवते. इकडे आज एकादशी आहे, म्हटलं देवांना नैवेद्य दाखवून देते. वरण, भात,
भाजी आणि याच्यावरती श्रीखंड ठेवायचंय. तर इकडे विशाल देवाला नैवेद्य दाखवताय आणि दिवा लावतायत. संध्याकाळचा दिवा लावला होता पण मग आता नैवेद्य दाखवताना पण लावतायत ते असं. पाणी गेलेलं आहे. लादी वगैरे सगळं पुसून झालंय आणि पूर्ण घर स्वच्छ आवरलेलं आहे. तर मंडळी घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि आता थोडं फ्रेश होते, जेवण करायचंय. पण आर्विशला खूप जास्त झोप आली आहे. पहिले त्याला झोपून देते आणि नंतर बाकीचे सगळे कामं आवरेल मग. तर इकडे मॅच चालू आहे. अजून बघूया कोण जिंकतं काय सांगता येत नाही अजून. पण ठीक आहे, 135 बॉलमध्ये 160 रन पाहिजे असं. तर बघूया आता काय होतंय, कोण जिंकतंय कोण हारतंय नंतर बघू. आता हर्विशला पहिले झोपवते कारण खूप थकला आहे आणि चिडचिड करतोय. तर पहिले त्याला झोपवून देते, नंतर बाकीचे कामं करते. इंडिया जिंकली. रात्रीचे 12 वाजलेत बरोबर. हर्विश बघा किती नाचतोय. जिंकली, इंडिया जिंकली.